कुठलाही व्हायरस आणि बॅक्टेरिया 4 pH ते 8 pH पर्यंत सर्वाइव्ह होतो. ठीक आहे, त्यामुळे आपला जे अल्कोहोल बेस्ड सॅनिटायझर आहे तो 3.5 pH आहे, म्हणून तिथं मरतो तो. पण आपला pH किती आहे आपल्या सॅनिटायझरचा? 2.5. तर एका मिनिटात लॅब रिपोर्ट आहे, एका मिनिटात व्हायरल बॅक्टेरिया किल होतो. आम्ही गार्गल करायचो. माझी 1 महिन्याची मुलगी होती सर, ज्यावेळेस लॉकडाऊन सुरू झालं. आम्ही दिवसभर फिरायचो, पोलीस स्टेशनला सॅनिटाईज करायचो, लोकांना पाणी द्यायचो. ते जार, मोठे मोठे जार 2.5चे गाडीमध्ये असायचे, पंप असायचा आणि स्टाफ. आम्ही जाऊन फिरायचो, गुळण्या करायचो. घरी आल्यानंतर काय गुळण्या करायचो. हे 2.5चं पाणी सर नेब्युलायझर मध्ये टाकलं तर इन्फेक्टिव्ह कफ निघून जातो. हा, त्यानंतर 11.5 भाज्या धुवायचं पाणी नेब्युलायझर मध्ये टाकलं तर ते ब्रॉन्कोडायलेटरचं काम करतो. अस्थमाचा पंप बंद होतो डे 1ला. असे अमेझिंग रिझल्ट घेतले. आणि रोज जर ह्याने आपण नेब्युलाइज केलं 11.5 रोज सकाळ संध्याकाळ, तर डे 1ला पंप घ्यायची गरज नाही पडत. सूज आलेली असेल गुडघ्याला 11.5चं हे टाकायचं, टॉवेल ओला करायचं, गुंडळायचं, सूज गायब. डोकं दुखत असेल, मायग्रेन असेल डोकं दुखत असेल, पट्टी लावायची 11.5ची, डोकं दुखी गायब. कारण एवढं ते मायक्रो क्लस्टर्ड आहे, ते इझिली हे करतं, परमिएबल आहे आणि इझिली pH बॅलन्स करतं.